नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप गणित घटक 5 व्यावहारिक गणित उपघटक 23 नफा तोटा स्वाध्याय 23.2 प्रश्न पहिला, नानासाहेबांनी रुपये 32,000ला एक बैल विकत घेतला व त्याला घरी नेण्यासाठी वाहतूक खर्च रुपये 1,500 आला. 3 महिन्यानंतर त्यांनी रुपये 35,300ला तो बैल विकला, तर या व्यवहारात नानासाहेबांना किती रुपये नफा आला? मित्रांनो, नानासाहेबांनी 32,000 रुपयाला बैल विकत घेतलेला आहे. म्हणजे बैलाची खरेदी किंमत जी आहे ती 32,000 रुपये आहे आणि वाहतुकीसाठी 1,500 रुपये खर्च आलेला आहे. मग आता 32,000 ही आहे खरेदी किंमत आणि खरेदी किमतीमध्ये आपण काय करतो, वाहतूक खर्च जो आहे तो वाहतूक खर्च खरेदी किमतीमध्येच या ठिकाणी मिळवणार. म्हणजे 1,500 ही आहे वाहतूक. यांची जर बेरीज केली तर होणार 33,500 ही झाली एकूण खरेदी किंमत. आणि 3 महिन्यानंतर त्यांनी तो बैल विकलेला आहे 35,300 रुपयांना. मित्रांनो, 35,300 ही झाली विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत आहे 33,500 आणि विक्री किंमत आहे 35,300. तर मित्रांनो, या दोन किमतीमध्ये जास्त आहे विक्री किंमत. मग आता विक्री किंमत जर जास्त असेल आणि खरेदी किंमत जर कमी असेल तर आपल्याला काय होतो, नफा होतो. मग नफ्याचं सूत्र काय आहे, तर नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग आता या ठिकाणी विक्री किंमत आहे 35,300 वजा 33,500 म्हणजे किती रुपये नफा होईल, तर या ठिकाणी आपण वजाबाकी करूयात. 35,300 वजा 33,500. या ठिकाणी 3तनं 5 जाणार नाही. मग या 5कडनं हातचा घेतला, 5च्या जागी झाले 4, 3च्या जागी 13, 13तनं 5 गेले खाली राहिले 8, 4तनं 3 गेला खाली राहिला 1, 3तनं 3 गेले 0. मित्रांनो, या ठिकाणी 1,800 रुपये एवढा नफा झाला. नफा झाला 1,800 रुपये आणि हे आहे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. किती रुपये नफा झाला? 1,800. प्रश्न दुसरा, प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला. या व्यवहारात त्याला किती रुपये तोटा झाला? मित्रांनो, प्रदीपने 22,500 रुपयांना घेतलेला मोबाईल. मग आता 22,500, 22,500 म्हणजे 22,500 ही झाली मोबाईलची खरेदी किंमत. घेतलेला मोबाईल 19,870 रुपयांना विकला. मग आता 19,870 ही झाली मोबाईलची विक्री किंमत. मग आता मोबाईल मित्रांनो, खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर कमी असेल, म्हणजे 22,500 रुपयांना घेतला आणि 19,870 रुपयांना विकला, तर या ठिकाणी आपल्याला काय होणार आहे, तोटाच होणार आहे. म्हणजे खरेदी किंमत जादा आहे, विक्री किंमत कमी आहे, अशा वेळेला आपल्याला तोटा होणार. मग आपण सरळ वजाबाकी करणार आणि आपल्याला किती तोटा झाला ते या ठिकाणी समजेल. किंवा आपण तोटाचं मित्रांनो तुमच्या माहितीसाठी मी या ठिकाणी सूत्र सांगतो. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. मग आता खरेदी किंमत आहे 22,500 वजा 19,870. मित्रांनो, या ठिकाणी आपण वजाबाकी करूया. 22,500 वजा 19,870 0. या ठिकाणी 10, 4, 14, पुन्हा 1, पुन्हा 11 आणि 1. 10तनं 7 गेले खाली राहिले 3, 14तनं 8 गेले खाली राहिले 6, 11तनं 9 गेले खाली राहिले 2 आणि 1तनं 1 गेला 0. मित्रांनो, 2,630 रुपये काय झाला, तोटा झाला.
2630 रुपये एवढा तोटा. म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2630 तोटा. प्रश्न नंबर 3, सुनंदाबाईंनी डाळिंबाच्या विक्रीतून रुपये 17,000 नफा मिळवला. त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी रुपये 7,000, औषध फवारणीसाठी रुपये 5,000, मजुरीसाठी रुपये 3,000 व वाहतुकीसाठी रुपये 1,000 खर्च केला. तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती? मित्रांनो, सुनंदाबाईंना डाळिंबाच्या विक्रीतून 17,000 रुपये काय झालेला आहे? नफा झालेला आहे. नफा बरोबर 17,000. त्यानंतर त्यांनी डाळिंबाच्या लागवडीसाठी 7,000 रुपये खर्च केला. आता 7,000 आहे लागवड खर्च. त्यानंतर औषध फवारणीसाठी आहे 5,000 रुपये. 5,000 रुपये फवारणीसाठी. 3,000 रुपये आहे मजुरीसाठी. 1,000 आहे वाहतूक खर्च. मित्रांनो, हा एकूण सगळा खर्च झाला किती? तर या ठिकाणी 7 आणि 5 12, 13, 14, 15 आणि 16,000 रुपये. 16,000 रुपये एकूण खर्च आहे. आपल्याला प्रश्न विचारलाय तर डाळिंबाची एकूण विक्री किंमत किती? मित्रांनो, आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. मग आता विक्री किंमत बरोबर नफा अधिक एकूण खर्च. नफ्यामध्ये आपण जर एकूण खर्चाची किंमत मिळवली तर आपल्याला मिळेल विक्री किंमत. मग आता नफा किती झाला? तर नफा झाला 17,000 रुपये आणि एकूण खर्च आलेला आहे 16,000 रुपये. दोघांची बेरीज जर केली तर 16 आणि 16 32 आणि 1 33,000 रुपये. 17,000 अधिक 16,000 जर केलं तर मित्रांनो 33,000 मिळाली आपल्याला विक्री किंमत. म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रुपये 33,000. प्रश्न नंबर 4, रुपये 72 प्रति किलोग्रॅम दराचा 28 किलोग्रॅम चहा व रुपये 90 प्रति किलोग्रॅम दराचा 56 किलोग्रॅम चहा एकत्र करून तो चहा रुपये 85 प्रति किलोग्रॅम या दराने विकला. तर या व्यवहारात नफा झाला की तोटा व किती? मित्रांनो, 72 रुपये प्रति किलोग्रॅम दराचा 28 किलो चहा. मग आता आपण काय करणार? 72 गुणिले 28. तर आता मित्रांनो, हे 72 काय आहे? 72 आहेत रुपये आणि 28 आहे किलो. म्हणजे आपल्याला मिळणार 72 रुपये किलोग्रॅम दराचा 28 किलो चहा. म्हणजे हा चहा केवढ्याचा होईल ती किंमत मिळणार आहे आपल्याला. मग 8 दुणे 16, हातचा आला 1, 7 8 56 आणि 1 57. आपण करतोय गुणाकार. त्यानंतर दशकाचा 0, 2 दुणे 4 आणि 7 दुणे 14. 6 7 आणि 4 11, हातचा आला 1, 5 आणि 5 10, हातचा आला 1 1 आणि 1 2. म्हणजे मित्रांनो 2016 रुपयांचा हा झाला चहा. त्यानंतर पुन्हा 90 किलोग्रॅम दराचा 90 रुपये प्रति किलोग्रॅम दराचा 56 किलो चहा. आता हे 90 झाले रुपये आणि 56 झाले किलो. मग आता ह्या चहाची किंमत किती झाली? तर 6 0 0 6 9 54. त्यानंतर दशकाचा 0, 5 0 0 5 9 45. करणार बेरीज. या ठिकाणी 0 4 5 आणि 5 10, हातचा आला 1 4 आणि 1 5, 5,040 रुपये. मित्रांनो, म्हणजे हा एकूण चहा केवढ्याचा खरेदी केला? तर 2016 अधिक 5,040. 6 6 4 आणि 1 5, 0 0 5 आणि 2 7. मित्रांनो 7,056 ही झाली चहाची खरेदी किंमत. बघा, चहाची खरेदी किंमत आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे. खरेदी किंमत आहे 7,056. मग आता हा चहा विकला कसा? तर या ठिकाणी 85
तो चहा ₹85 प्रति किलोग्रॅम या दराने विकला. मग आता एकूण चहा घेतला किती होता, तर पहिला चहा 28 किलो होता आणि दुसरा चहा होता 56 किलो. म्हणजे 6 आणि 8 14, हातचा आला 1, 5 आणि 3 8, 84 किलो चहा. मित्रांनो, 7,056 रुपयाचा जो चहा घेतला होता तो किती होता, तो 84 किलो होता. मग आता 84 किलो, आता आपल्याला काढायची आहे विक्री किंमत. मग 84 किलो चहा कसा विकला, तर तो विकला ₹85 प्रति किलोग्रॅम दरानं. 84 गुणिले 85 म्हणजे आपल्याला मिळेल विक्री किंमत. 5 चोक 20, हातचे आले 2, 5 8 40 आणि 2 42. दशकाचा 0, 8 चोक 32, हातचे आले 3, 8 8 64, 65 66 आणि 67. करणार बेरीज, या ठिकाणी 0 2 आणि 2 4, 7 आणि 4 11, हातचा आला 1 6 आणि 1 7. म्हणजे मित्रांनो आपल्याला 7,140 ही जी मिळाली ही आहे विक्री किंमत. मग आता या ठिकाणी खरेदी किंमत आहे 7,056 आणि विक्री किंमत आहे 7,140. म्हणजे विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे आपल्याला काय झालेलं आहे मित्रांनो, नफा झालेला आहे. विक्री किंमत जर जास्त असेल आणि खरेदी किंमत जर कमी असेल तर आपल्याला नफा होतो. मग आपल्याला नफा किती होतोय, तर ते आपण या ठिकाणी मित्रांनो वजाबाकी करून काढणार. 71 40, 7,140 वजा 7,056. मग आता शून्यातून 6 जाऊ शकत नाही, हा शून्य खोडला, वर लिहिला 4कडनं हातचा, या ठिकाणी 10, 4च्या जागी झाले 3, पुन्हा 1कडनं हातचा घेतला, या ठिकाणी झाले 13, 1च्या जागी झाला 0, 10तनं 6 गेले 4, 13तनं 5 गेले, खाली राहिले 8, शून्यातून 0 गेला 0, 7तून 7 गेले 0. मित्रांनो उत्तर आलं आपलं 84 रुपये. आणि 84 रुपये काय आहे, तर हा आहे नफा. मित्रांनो हे आहे आपलं उत्तर. या व्यवहारात नफा झाला की तोटा, तर नफा झाला आणि तो झाला 84 रुपये. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नफा ₹84. प्रश्न नंबर 5, 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला, तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. मित्रांनो 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे, म्हणजे 20 घड्याळे केवढ्यांना विकली, 20 घड्याळे विकली 10,200 रुपयांना. बघा 20 घड्याळे 10,200 रुपयांना विकल्यामुळे 4 घड्याळांच्या खरेदी इतका नफा झाला. नफा किती झाला, तर 4 घड्याळांच्या खरेदी इतका. चार घड्याळांच्या खरेदी इतका नफा. मग आता मित्रांनो या ठिकाणी 20 आणि 4 झाले 24. म्हणजे आपण काय करणार, तर 10,000, मी या ठिकाणी भागाकार करतोय, 10,200 आणि भागिले जर आपण 24 केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर शोधायचं आहे. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती. आता 20 घड्याळे खरेदी केल्यामुळं 4 घड्याळांच्या खरेदी किमती इतका नफा झाला, म्हणून आपण काय करणार, 20 अधिक 4 24. म्हणजे 10,200ला आपण 24ने भागणार, म्हणजे आपल्याला एका घड्याळाची खरेदी किंमत मिळेल. मग आता 24 1 24, 24 2 48, 24 3 72, 24 चौक 96. 102 मधून 96 गेले, बाकी या ठिकाणी उरली 6. त्यानंतर वरून घेतला 0 झाले 60, 24 दुणे 48, 60 मधून 48 गेले, खाली उरली 12, वरून घेतला 0 झाले 120 आणि 24 पंचे 120, 120 मधून 120 गेले, बाकी उरली 0, भागाकार आला 425. हे आहे मित्रांनो आपलं उत्तर. तर प्रत्येक घड्याळाची खरेदी किंमत किती आहे, 425 रुपये. म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुपये 425. प्रश्न नंबर 6, इक्बालने 25,000 रुपयांना एक जुनी मोटरसायकल विकत घेतली. तिच्या दुरुस्तीसाठी रुपये 8,500 व रंग देण्यासाठी रुपये 2,500 खर्च केला व ती गाडी रुपये 38,500 रुपयांना विकली. तर या व्यवहारात त्याला
किती नफा झाला? मित्रांनो प्रश्न सोपा आहे. इक्बालने 25,000 रुपयांना एक जुनी मोटरसायकल विकत घेतलेली आहे, म्हणजे 25,000 रुपये झाली खरेदी किंमत. याला म्हणणार आपण ख की म्हणजे खरेदी किंमत. आणि तिच्या दुरुस्तीसाठी 8,500 रुपये खर्च केला. आता या ठिकाणी 8,500 ही आहे दुरुस्ती खर्च. त्यानंतर 2,500 रुपये रंग देण्यासाठी आहे, 2,500 रंग देण्यासाठी. मग आता एकूण किती झाले? तर या ठिकाणी 0 0 5 आणि 5 10, हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 5 15 आणि 1 16, हातचा आला 1 2 आणि 1 3, 36,000. मित्रांनो 36,000 रुपये काय झाली? खरेदी किंमत झाली. एकूण खरेदी किंमत झाली 36,000 रुपये. म्हणजे आपण खरेदी किमतीमध्ये दुरुस्ती असेल, रंग असेल, वाहतुकीचा खर्च काय करत असतो? मिळवत असतो. 36,000 रुपये खरेदी किंमत झाली. आणि विकली केवढ्याला? विकली आहे 38,500 रुपयांना. मग 38,500 ही झाली विक्री किंमत. मग आता खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत जर जादा असेल तर काय होतं मित्रांनो? नफा होतो. मग नफ्याचं सूत्र काय आहे? नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग या ठिकाणी आता नफ्याचं सूत्र न लिहिता डायरेक्ट या ठिकाणी मी वजाबाकी करतो. 38,500 वजा 36,000, 0 0 5, 8 6 गेले, खाली राहिले 2, 3 3 गेला 0, उत्तर आलं 2,500 रुपये मित्रांनो आहे नफा. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2,500. प्रश्न नंबर 7. मगन शेठने 52 लिटर दूध रुपये 2,184ला विकले असता त्यांना रुपये 364 नफा झाला. तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल? मित्रांनो 52 लिटर दूध 2,184 रुपयांना विकत घेतलेलं आहे. मग आता 2,184 ही झाली वस्तूची खरेदी किंमत. बघा आता त्यांना किती रुपये नफा झाला? तर नफा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. नफा बरोबर 364 रुपये. मग आता आपल्याला काढायचं आहे, तर मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले, दराने विकत घेतले असेल, म्हणजे आपल्याला त्याची खरेदी किंमत काढायची आहे. मित्रांनो खरेदी किंमत आपण कशी काढणार? तर विक्री किंमत. आता या ठिकाणी खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर या ठिकाणी विक्री किंमत. तर या ठिकाणी मित्रांनो 2,184 ही आहे विकले असता, ही आहे विक्री किंमत. याला आपण विकी म्हणूया, विक्री किंमत. आणि आपल्याला काढायचं आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा. म्हणजे खरेदी किंमत कशी काढणार आपण? विक्री किंमतीतून नफा आपण वजा केला तर आपल्याला काय मिळणार? खरेदी किंमत मिळणार. मग विक्री किंमत किती आहे? तर विक्री किंमत आहे 2,184. आपण त्यातून नफा वजा करू, तो आहे 364, म्हणजे आपल्याला मिळेल खरेदी किंमत. 4 4 गेले 0, 8 6 गेले 2. आता या ठिकाणी झाले 11, 11 3 गेले, खाली राहिले 8 आणि 1 म्हणजे 1,820. मित्रांनो ही झाली वस्तूची खरेदी किंमत. बघा 2,184 रुपये ही विक्री किंमत आहे, नफा 364. मग विक्री किंमतीतून आपण नफा वजा केला म्हणजे आपल्याला मिळाली खरेदी किंमत. आपल्याला काढायचं आहे मगन शेठने दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल. त्या दुधाचा प्रति लिटरचा दर काढायचा आहे. दुधाची खरेदी किंमत आहे 1,820 आणि किती लिटर दूध विकत घेतलेलं आहे? तर दूध विकलेलं आहे 52 लिटर. म्हणजे या ठिकाणी आपण भागाकार करणार 1,820 भागिले 52. मग आता कितीचा भाग जाईल? 52ने आपण 182ला भाग देणार. तर मित्रांनो 3चा या ठिकाणी भाग जाऊ शकतो. 52 त्रिक 3 दुणे 6, 5 त्रिक 15, 156. 52 त्रिक 156. आणि मग आता 12तनं 6 गेले, खाली राहिले 6. या ठिकाणी 7, 7तनं 5 गेले, खाली राहिले 2. म्हणजे बाकी या ठिकाणी 26 उरली.
वरून घेतला 0 आणि आता हे 52 मित्रांनो पंचे 52 पंचे करून बघूयात आपण. 5 दुणे 10 हातचा आला 1, 5 5 25 आणि 1 26 बरोबर 260 होतात. म्हणजे 52 पंचे 260, 260 मधून 260 गेले, बाकी उरले 0. मित्रांनो भागाकार आला 35, हे आपलं उत्तर आहे. दूध किती रुपये प्रति लिटर दराने विकत घेतले असेल, तर 35 रुपये दराने विकत घेतलं असेल. म्हणजे 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रुपये 35 प्रति लिटर. प्रश्न नंबर 8. सोनालीने एक घर 37,50,000 रुपयास विकत घेतले. त्या घरासाठी तिने 7,25,000 रुपयांचे फर्निचर बनवले. ते घर तिने किती रुपयांना विकले असता तिला 5.25 लाख रुपये नफा होईल? मित्रांनो या ठिकाणी सोनालीनं जे घर विकत घेतलेलं आहे ते आहे 37,50,000 रुपयांना. मग 37,50,000 हे झालं त्या वस्तूची खरेदी किंमत आणि त्यावरती खर्च केलेला आहे फर्निचरसाठी 7,25,000 रुपये या ठिकाणी खर्च केलेला आहे. हा आहे फर्निचरसाठीचा खर्च. म्हणजे एकूण खरेदी किंमत किती झाली, तर या ठिकाणी 0 0 0 त्यानंतर 5 5 5 आणि 2 7, 7 7 14 हातचा आला 1, 3 आणि 1 4, 44,75,000 मित्रांनो ही झाली वस्तूची खरेदी किंमत, एकूण खरेदी किंमत असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग आता ते घर त्याने किती रुपयांना विकले असता त्याला 5.25 लाख रुपये नफा होईल? तर मित्रांनो एकदम सोपं आहे. ते घर त्याने किती रुपयांना विकले असते, विकले म्हणजे विक्री किंमत आपल्याला काढायची आहे. बघा आता विक्री किंमत आपण कशी काढणार, विक्री किंमत बरोबर खरेदी किंमत अधिक नफा, खरेदी किंमत अधिक नफा म्हणजे आपल्याला मिळेल विक्री किंमत. मित्रांनो खरेदी किंमत आहे या ठिकाणी 44,75,000, 44,75,000. त्यामध्ये नफा किती हवा आहे त्याला, तर 5.25 लाख रुपये नफा पाहिजे त्याला. 5.25 लाख रुपये म्हणजे 5,25,000 म्हणजे आपल्याला मिळेल त्या वस्तूची विक्री किंमत. म्हणजे ते घर केवढ्याला विकलं पाहिजे. या ठिकाणी 0 0 0 5 आणि 5 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 हातचा आला 1, 4 आणि 5 9 आणि 1 10 हातचा आला 1, 4 आणि 1 5, 50 लाख रुपये. मित्रांनो हे घर जर 50 लाख रुपयांना विकलं तरच या ठिकाणी 5.25 लाख रुपये नफा होईल. म्हणजे 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9. कैलासने 10 रेफ्रिजरेटर प्रत्येकी रुपये 12,000 प्रमाणे खरेदी केले व ते दुकानात नेण्यासाठी त्याने काही रक्कम वाहतूक व हमाली यावर खर्च केली. हे सर्व रेफ्रिजरेटर त्याने प्रत्येकी 14,500 याप्रमाणे विकले. या व्यवहारात त्याला रुपये 20,000 रुपये नफा झाला. तर त्याने वाहतूक व हमाली यावर किती खर्च केला? मित्रांनो 10 रेफ्रिजरेटर म्हणजे 10 फ्रीज खरेदी केलेले आहे 12,000 रुपये प्रमाणे. म्हणजे या ठिकाणी 12,000 गुणिले जर आपण 10 केलं तर या ठिकाणी आपण 12,000 आहे असेच लिहिणार आणि 10 वरचा 1 0 म्हणजे या ठिकाणी 1,20,000 रुपये ही झाली फ्रीजची खरेदी किंमत. खोकी म्हणजे खरेदी किंमत. आणि त्याने काय केले, हे सर्व रेफ्रिजरेटर प्रत्येकी 14,500 रुपये याप्रमाणे विकले. मग विक्री किंमत किती आहे, तर 14,500 रुपयाप्रमाणे एक फ्रीज विकला. असे फ्रीज किती आहेत, तर 10. मग पुन्हा 14,500 आहे असेच लिहून घेणार. 10 वरचा 1 0 म्हणजे 1,45,000 ही आहे विक्री किंमत. मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं, या व्यवहारात त्याला 20,000 रुपये नफा झाला. बघा आता विक्री किंमत आहे 1,45,000. त्यातून आपण मित्रांनो काय करणार, नफा आपल्याला काढायचा आहे. वाहतूक आणि हमालीसाठी किती खर्च आला, तर आता विक्री किमतीतून आपण वजा करणार नफा. बघा या ठिकाणी मित्रांनो विक्री किमतीतून आपण वजा करत आहे नफा. विक्री किंमत 1,45,000, त्यातून आपण नफा जर वजा केला तर या ठिकाणी 1,25,000 राहिलेले आहे. मग या 1,25,000 मधून आपण पुन्हा वस्तूची खरेदी किंमत वजा करू. खरेदी किंमत आहे 1,20,000.
हे फ्रीज केवढ्याला खरेदी केले होते? 1,20,000 रुपयाला. ही आहे खरेदी किंमत. म्हणजे 0 0 0 5 0 आणि 0. मित्रांनो, हे 5,000 जे राहिले ते आहे हमाली व वाहतूक. वाहतूक व हमाली खर्च. मित्रांनो, लक्षात आलेलं असेल, विक्री किंमत आहे 1,45,000. त्यातून नफा आपण वजा केला, पुन्हा त्यातून खरेदी किंमत वजा केली, म्हणजे आपल्याला 5,000 रुपये ही रक्कम मिळाली. ती आहे हमाली व वाहतूक यावरचा खर्च. म्हणजेच 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, रुपये 5,000. प्रश्न नंबर 10. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे, तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे? मित्रांनो बघा, 4 वस्तूची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. बघा, 4 वस्तूंची विक्री किंमत. चार वस्तूंची विक्री किंमत मित्रांनो या ठिकाणी आपण आता 100 मानली. 4 वस्तूंची विक्री किंमत ही 5 वस्तूंच्या खरेदी किमती एवढी आहे. मग 5 वस्तूंची खरेदी किंमत, आता खाली 5 वस्तूंची खरेदी किंमत, दोन्ही पण काय आहेत? सारख्याच आहेत. बघा, मग आता या ठिकाणी 4 वस्तूंची विक्री किंमत 100 आणि 5 वस्तूंची खरेदी किंमत सुद्धा आपण 100च मानली. तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा. मग आता 5 वस्तूंची खरेदी किंमत जर 4 वस्तूंची विक्री किंमत जर 100 असेल, तर एका वस्तूची विक्री किंमत किती असेल? आता या ठिकाणी एका वस्तूची विक्री किंमत, एका वस्तूची विक्री किंमत बरोबर आपण या ठिकाणी काय करणार? तर 100 आणि किती वस्तू आहेत? तर 4 आहेत. म्हणजे 100 भागिले जर आपण 4 केलं तर मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 25. म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत आहे 25. आता 5 वस्तूंची खरेदी किंमत 100 आहे, तर एका वस्तूची खरेदी किंमत किती? एका वस्तूची खरेदी किंमत बरोबर 100 भागिले 5 जर या ठिकाणी केलं तर 20×5 100. म्हणजे खरेदी किंमत किती आली? 20 रुपये. मग आता विक्री किंमत 25 आहे, खरेदी किंमत 20 आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळू शकतो मित्रांनो? नफा. विक्री किंमतीतून खरेदी किंमत वजा केली म्हणजे आपल्याला मिळणार नफा. मग आता नफा बरोबर काय करणार आपण? नफा बरोबर 25 वजा 20 म्हणजे आपल्याला मिळेल 5. 5 काय मिळाला? नफा. मित्रांनो, ह्या 2-3 गोष्टी जर आपल्याला समजलेल्या असेल तर आपल्याला प्रश्न विचारला आहे, तर एक वस्तू विकल्याने दुकानदाराला होणारा नफा हा त्या वस्तूच्या खरेदी किमतीच्या किती पट आहे? म्हणजे नफा हा खरेदी किमतीच्या किती पट आहे? खरेदी किंमत. मग आता नफा किती आहे? नफा आहे 5 आणि वस्तूची खरेदी किंमत किती आहे? तर खरेदी किंमत आहे मित्रांनो 20. म्हणजे यांचा जर आपण भागाकार केला तर 5 × 5 आणि 5 × 20. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालं 1/4. नफा किती पट आहे? तर 1/4 पट आहे. हे आहे आपलं उत्तर. म्हणजेच 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1/4. प्रश्न नंबर 11. जॉनने एक मोटरसायकल रुपये 20,000ला खरेदी करून रुपये 25,000ला विकली, तर या व्यवहारात त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला? तर मित्रांनो प्रश्न अतिशय सोपा आहे. मोटरसायकल घेतलेली आहे 20,000 रुपयांना आणि 25,000 रुपयांना विकलेली आहे. तर या व्यवहारात आपल्याला काय होणार आहे? खरेदी किंमत कमी आहे, विक्री किंमत जास्त आहे, म्हणजे आपल्याला नफा होणार आहे. पण तो नफा किती होणार आहे? 4 पर्यायांमध्ये कोणतं उत्तर आहे ते उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. या ठिकाणी स्वाध्याय 23.2 संपलेला आहे. यानंतर पुढचा स्वाध्याय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.